परत आम्हाला राष्ट्रवादीत यावं लागलं। राष्ट्रवादीत आम्ही या ठिकाणी काम केलं, त्या ठिकाणी परत आमच्यावर प्रेम करणारे आमचे दादा परत आमच्या बोखंडीवर तिथं आले। परत आम्ही गेर बदलला, परत भाजपमध्ये गेलो। भाजपमध्ये गेलो तिथं कस्तरी म्हणलं गेल्यावेळेस मेळ लागल, पण पक्षाचा आदेश आणि ताई साहेबाची इच्छा होती की मोहन माझ्यासाठी एवढी वेळ तू ऐक, माझं सीट धोक्यात आहे। त्याचं कारण असं आहे, ताकाला जाऊन मोराला लपायचं नाही, आज होऊनच जाऊ दे, जे आहे ते सांगायलाच पाहिजे। काही माणसानं त्या ठिकाणी ताईला लॉबिंग केली आणि ब्लॅकमेलिंग केली आहे। ब्लॅकमेलिंग हा शब्द ध्यानात ठेवा, ते अनुभवानं आणि ठामपणे सांगतोय। लॉबिंग केली आणि ताईला त्या ठिकाणी अडचणीत आणून पर्याय या ठिकाणचे मतदान तुम्हाला मिळतील, ह्यांना जर इकडे गुतीलं तर तिकडे तुमचा फायदा होईल ना म्हणून आम्हाला त्या ठिकाणी माघार घ्यावी लागली। आमच्या डोसक्यावर हात ठेवला गेला, जाहीर सदाच सांगतो, आमच्या वडिला देखत हात ठेवला। वडील तरी म्हणले पंकजा तू माझ्या मुलीसारखी आहेस, तू शब्द पाळशील का, हे आमच्या वडिलाचे त्यावेळेचे वाक्य आहेत। पण त्या ठिकाणी सुद्धा दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला। नाविलाजानं पक्षश्रेष्ठीला त्या श्रेष्ठ आणि राज्याच्या देशाच्या नेते असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना घ्यावं लागलं। मला वाटलं आता पक्षाकडे तिकीट मागावा, तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती। तितक्यात वरच्या आघाडीत तिसरी आघाडी आली व ते शिंदे चांगला संसार चालला होता, काय दुर्भाग्य सुटलं आमच्या पक्षाला, अजितदादाला घेतलं। म्हणले आता ही स्टँडिंग आमदाराला जागा आहे, मग आम्ही काय करायचं आता तुम्ही सांगा बरं। मला कळत नाही की भाजपचे लोक तिथं भाजप सोडून जात असताना गेवराईच्या विद्यमान भाजपच्या आमदारांनी माझ्यावर टीका करावी, भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी एका माजलगावच्या नेतृत्वाने माझ्यावर टीका, दादांवर टीका करावी आणि पक्ष सोडून तिसरीकडे जावं, हे मला असं वाटतं की एक नेरेटिव्ह सेट करायचा आहे त्यांना की आम्हाला दोष द्यायचा। खरं तर दोष त्यांनी त्यांच्या पक्षाला दिला पाहिजे, आम्हाला दोष देऊन काय, कारण आमचं त्यांचं तर आजपर्यंत सरकारमध्ये यायच्या आजपर्यंत अगोदर तर आमचं त्यांचं वैरच होतं, त्यामुळे आम्हाला दोष देऊन काही उपयोगच आहे। तुम्हाला आज भाजपच्या लोकांवर दोषही देता येत नाही, त्यांना दोषी ठरवता येत नाही, आणि आम्ही मात्र तुमच्या दोषी आहेत काही दिवसातच, हे अतिशय चुकीचं चाललं। त्यांना खरी अडचण जी आहे, मोहनराव फार सरळ बोलणारे व्यक्ती आहेत, साफ बोलणारे व्यक्ती आहेत, त्यांना तुम्ही स्पष्टपणानं जर विचारलं तर नक्कीच मनातलं मोकळेपणानं ते सांगतील।